आपलं काय घर आहे का नाटकाचं थिएटर ग? कसली कसले नाटक चालू असतात. आज तर काय जेवणाची तयारी पण नीट दिसत नाहीये मला. उपाशी पोटी किती वेळ भांडायचं. जरा ना धीर धरा तुम्ही. सगळं नीट झालं ना तर खीरपुरीचं जेवण मिळेल तुम्हाला. जरा शांत राहा. आनंदी काय बोलते ते ऐकायचं मला. पण आपण भांडण भांडण खेळत असताना या बाळूला स्वयंपाक करायला काय जातंय? बाळूच्या ओळखीचा कोणीतरी गावाला जायला निघालाय. तो तिला सोडायला गेलेला आहे. मुहूर्त काढून घराच्या बाहेर पडत असतो दरवेळेला. मरा मग तुम्ही सगळे. आई बाबा, आपल्या घरात आज जे काही झालं ते खूप वाईट होतं. मागच्याच आठवड्यात वटची मावशींच्या मुळे घरात खूप मोठं भांडण झालं होतं आणि आज परत हे. याआधी कधीही आपल्या घरात एवढं मोठं भांडण होत नव्हतं. असे वाद होत नव्हते. तूच बघ मग आता काय ते. मी काय बोलणार. खरं तर काहीच गरज नव्हती त्या छोट्या गोष्टीवर इतका मोठा वाद घालण्याची. ही छोटी गोष्ट आहे का इंद्रनी? छोटी गोष्ट आहे? त्या मुलीचं लग्न मोडलं. सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तरी ही गोष्ट तुला लहान वाटते का? कोणाला गोष्ट लहान वाटते आई? आणखीन काही घडायला हवं होतं का? निलिमा, तुला सांगितलं होतं ना मध्ये बोलू नकोस म्हणून. अरे कशी नाही बोलणार ती? ती या घरची सून आहे, मोठी सून. खरं म्हणजे तिच्याकडे बघून स्वानंदीने त्या पद्धतीने वागायला पाहिजे. तर अपेक्षा धरणं चुकीचं आहे म्हणा. अहो बाबा, पण चूक कोणाची आहे याची शहानिशा नको का करायला? दादा, ते सगळं करून काय उपयोग आहे का? पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही. नील, अरे तू तरी शांतपणे विचार कर. तू समजूतदार आहेस या घरात. ते एकटे किती समजून घेणार आहे? जिचं लग्न जुळायचं होतं तिचं लग्न मोडलं. तिची आई आपल्या भरल्या घरातून रडत निघून गेली. आता चूक कोणाची होती ते कळलं तर काही बदलणार आहे का? अगं पण आपण शहानिशा न करता जर स्वानंदीला दोषी ठरवलं ना तर या घरात खूप काही बदलणार आहे. त्यामुळे चूक कोणाची होती ना ते कळलंच पाहिजे. आता कळून काही उपयोग आहे का? अपराध तर घडून गेलाय ना. अगं अपराध घडून गेल्यानंतरच अपराधी जन्माला येतो. निलिमा, किती समजावून सांगायचं तुला? ठीक आहे, मान्य आहे मला. म्हणून घरात वाद सुरूच ठेवायचे ना? तिने माफी मागितलं तर काही होणार आहे का? बहिणी प्लीज प्लीज थांब. निलिमा, थांब जरा तू. या दोघांमध्ये वाद नको, घरामध्ये वाद नको. माझा अपमान झाला ना तरी सुद्धा चालेल. आई, आई तसं नाहीये. मग स्वानंदी माफी मागणार आहे का माझी आणि विम्मीची? आजी, किती प्रश्न विचारतेस तू आज. पण मला एक कळत नाहीये स्वानंदी, तू अचानक कशी काय आलीस ग? आजी, मी मनावर दगड ठेवून मागते तुमच्याशी. प्लीज मला कारण सांगायला लावू नकोस. ए, मी तुझ्याशी बोलतेय ना. हे घर माझं नाहीये. ते तुझंच आहे ग. पण सासरी गेलेल्या मुली जशा माहेरी येतात की नाही तशी तुम्हाला काल आलेली दिसली नाहीस ना, म्हणून काळजी वाटली ग. खूप प्रेम आहे माझ्यावर. आणि आता संपदाताईचा प्रॉब्लेम झालाय ना, त्यामुळे तू खूप काळजी करतेस. नको एवढी काळजी करूस. काय झालंय नक्की? नेहमी सारखी वागत नाहीये ही. फाईल झाली, वॉलेट आणि रुमाल इथे असणार. आता गाडीची किल्ली. स्वानंदी, गाडीची किल्ली.
गाडीची किल्ली, आता फक्त वेळेत पोहोचलं पाहिजे. किती गड्या? त्रास आहे, झोप पण नाही देत. झोप ना बाई तू, मला माझं काम करून घेऊ दे. आई, आई, राग मारतोय का? हो अगं, केव्हाचा हाका मारतोय विचारा तू. उठवायचं नाही का मला तुम्ही? कसं उठवणार? तू 9च्या आधी उठत नाहीस ना. त्याला ऑफिसला जायचं असेल, त्याची बायको नाहीये घरात. पण इथे नुसतं बसून राहण्यापेक्षा बघ ना तो का हाका मारतोय ते. सकाळपासून 10 हाका मारल्या तुला त्याने. दरवाजा उघडतो. नको, आधी सगळं आवडू दे, त्याला वाटायला नको मी झोपले ते म्हणून. का? त्याला माहितीये तू इतकं वेळ झोपतेस ते. आजचा दिवस वेगळा आहे. त्याच्या बायकोला माहेरी पाठवून दिले त्याने. हा हा, अच्छा अच्छा, म्हणून तुला दुःख वगैरे झालं नाही का? आई, आई, माझं घड्याळ बहुतेक आतमध्ये राहिलंय. दार उघड ना. आई, उठलीयस का तू? बाबा, आई उठलीये का? आई उठलीये का? दार उघडा ना. उघडते हा इंद्रनील दरवाजा. 1 मिनिट हा. हा हा. नको नको, मी उघड. उघडतो काय उघडतो? हातोडाची घडी घाला आधी. हा हा, हे कशी घडी घालताय? नीट घाला की जरा. नाही नाही, बरोबर आहे, असंच असतं. वाट बघतोय काय हे. करत असता? असू दे असू दे, राहू दे राहू दे. आई, अगं माझं घड्याळ काय झालं? तो चेहरा असा का झालाय? काय झालं? बरं वाटत नाहीये का? नाही रे, बरं आहे. हा? अरे रात्रभर भयंकर डोकं दुखत होतं माझं. का? झोपली नाहीस का रात्रभर? हो, अरे रात्रभर तळमळत होती बिचारी. आई, मी डोकं चेपून देतो. बाबा, तुम्ही डॉक्टरला फोन करा. नको. परत ती अंगावर काढेल. नाही करा, तुम्ही फोन करा. नको. अरे डॉक्टरला फोन करून काय होणार आहे इंद्रनील? आई, माझी सून घर सोडून गेली, तू एकटा पडलास. आई, जाऊ दे ना, तो विषय नको घेऊस आता. कसा जाऊ दे तू विषय? कसा जाऊ दे? ती घर सोडून निघून गेली आणि मला बरं वाटलंय का? मलाही बरं वाटत नाही तिच्याशिवाय. तिची सवय झाली आहे. बघ ना, माझ्या वस्तू पण सापडत नाहीयेत मला ती नसल्यामुळे. घे आता सवय करून. सवय करून घ्यायला हवी ना रे आपल्या सगळ्यांना आता ती नसल्याची. काय वाढून ठेवलं ना नशिबात, कोण जाणे. आई, आई प्लीज. आई, नको ना रडूस. काही पेढे ठेवा, कारण स्वानंदीला पण मी कायमची घराबाहेर काढली. काय ग, काही झालंय का सांगण्यासारखं? मला असं विचारायचं होतं की स्वानंदी अचानक कशी काय आली माहेरी?